म्हणून चिडी चोच बरगई नदी न गटे नीर, दान दियो धन न गटे कहे दास कबीर. चिमणी एक चोच पाण्यामध्ये भरून नेती नदीतल्या पाण्यातली, त्या नदीचं पाणी कमी होतं का? दान दियो धन न गटे कहे दास कबीर. दान दिल्यानं कधीच धन घटत नाही, ते वाढत जातं वाढत जातं. जो वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्रा, षडदर्शना गिवसिता न कळे परात्मा. तो के विमी मतील वाल्प विवेक अंशे, वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू. वर्णीन सर्व विषया कुळ कर्म सक्तू. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या कृपाप्रसादाने संपन्न होत असलेला हा आजचा कार्यक्रम महानुभाव यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलचे संयोजक, आयोजक, नियोजक श्रीमान सद्भक्त सागर मते, आमचे शिष्य, पट्टशिष्य, हे अगदी मेहनतीनं कष्टसायासानं ग्रस्त धर्म सांभाळून पारमार्थिक कार्यासाठी सदुनीत उदित असणारे श्रीमान सद्भक्त सागर मते यांना मी धन्यवाद देतो. आणि इथं जमलेले जे संत, महंत, सद्भक्त, वासनिक आणि बंधू भगिनींनो, आज आनंदाचं वातावरण म्हणजे असं आहे, वरून पाऊस चालू आहे रेमझिम, आणि त्या पावसामध्ये ही शूटिंग चालू आहे. आणि विषय आहे दान देणे. दान देणे आहे की नाही? दान देणे या विषयावर मी आपल्याला निरूपण करणार आहे. देणे म्हणजे क्रिएटिशन, ग्रेसिंग. दान देणे हा विषय थोडासा अवघड आहे. कशा प्रकारे द्यावं, कशा प्रकारे घ्यावं, काय दिलं जातं, काय घेतलं जातं, या विषयावर आज तुम्हाला मी सविस्तर निरूपण करणार आहे. विषय हा असा आहे की तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही ऐकला तरच तुम्हाला व्यवस्थित प्रकारे तो समजणार आहे. विषय वास्तविक क्रिएटिव्ह आहे, खूप क्लिष्ट आहे. दान देणे, आपण एखाद्याला देतो, दिल्यानंतर कधी देणार आहे? 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, आणि पुन्हा घेतो, ही झाली मदत. आपण एखाद्याला देतो आणि दिल्यानंतर वाट बघावी लागते, हे झाला पश्चाताप. आपण देतो आणि दिल्यानंतर इतरांना सांगतो, हा झाला उपकार. आणि आपण देतो, दिल्यानंतर लक्षात ठेवतो, ही झाली देणगी. आपण देतो आणि दिल्यानंतर विसरून जातो, हे झालं दान. मग दान किती प्रकारचं आहे? सांगा शास्त्री, दान किती प्रकारचं आहे? नाही, दान हे 10 प्रकारचं आहे. अन्नदान, द्रव्यदान, वस्त्रदान, धातुदान, भूमिदान, जलदान, अवयवदान, त्यानंतर देहदान, त्यानंतर रक्तदान, आणि त्यानंतर ज्ञानदान. ही 10 प्रकारची दान आहे. हे आपण कशा प्रकारे देतो, कशा प्रकारे घेतो? सगळ्यात श्रेष्ठ दान ते कोणतं आहे? तर सगळ्यात श्रेष्ठ दान हे ज्ञानदान आहे. आत्ताच बोलू नका, सगळ्यात शेवटी सांगणार आहे मी ते काय. तुम्ही लगेच म्हटले अन्नदान, खरी गोष्ट आहे, पण श्रेष्ठ दान कोणतं आहे हे नंतर सांगणार आहे तुम्हाला. श्रेष्ठाती श्रेष्ठ दान कोणतं आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण दान श्रेष्ठ कोणतं आहे तर ते ज्ञानदान. ज्ञानदान हे पवित्र दान आहे.
पण आता त्याची पावित्र्यता राखली तर ज्ञान विकत घेऊन मिळणार आहे का? नाही, आहे की नाही? ज्ञानाची पवित्रता राखणे म्हणजे ज्ञान न विकणे, आहे की नाही? ही पावित्रता राखणे. मग जसं आपण एखादं भौतिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्ञान घेता, ट्युशन लावली का फी किती म्हणे 40,000, अरे बापरे, शिक्षणाचा बाजार झालेला आहे सगळा. तुम्ही ज्यावेळेस ज्ञान विकत घेता त्यावेळेस तुम्हाला त्याच्या बदल्यात काय मिळतं? विकत घेतलेलं ज्ञानाच्या बदल्यात तुम्हाला पैसा मिळतो, ठीक आहे का? शाळेत फी किती? आमकी आमकी. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक शिकवायचे आणि शिक्षक ज्यावेळेस मुलं जर गोट्या खेळत असले, आता आमचा अनुभव आहे, त्या क्रिकेट खेळत असले, काही खेळत जर असले, शिक्षक जर आले तर पोरंही पळून जायचे. एवढा आदरयुक्त धाक होता. मग पूर्वीच्या काळातले शिक्षक लोक जे शिकवायचे ते मुलांना घडावं मडावं या उद्देशातून ते शिकवायचे. म्हणून समोरच्या विद्यार्थ्याबद्दल आदरयुक्त भाव असायचा आणि घाबरायचे ते. तुम्ही ज्ञान घेतलं, ते घेतलं कसं? ज्ञान घेतलं तुम्ही विकत घेतलेले, 50,000 देऊन घेतलेले, 60,000 देऊन घेतलेले, पगार देऊन तुम्ही शिकवलेले, ते पगारीप्रमाणे शिकवणार आहे. मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे? 30,000 पगार, 4-2,500 पगाराच्या बदल्यात पगारच मिळणार आहे. तुम्ही काय घेतलं, काय दिलं? काय घेतलं, काय दिलं? काहीच कळालं नाही तुम्हाला. कळालं का? आता तुम्हाला लक्ष देऊन ऐका, आता सांगतो तुम्हाला. आम्ही जाधवडीला असताना सायंकाळची वेळ असायची. सायंकाळी बाबा चर्चा मथन घ्यायची. म्हणजे तुम्हाला जे वाटले ते प्रश्न तुम्ही विचारायचे. मग सायंकाळची वेळेला 8 ते 9 असं चर्चाचा टाईम असतो. सगळे चर्चेला जाऊन बसलेले. आम्हाला त्याच दिवशी उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मग आम्ही गेलो, पाठीमागं जाऊन बसलो. बसल्यानंतर आमचे जे स्नेही आहे 2 जण ते आले आणि आमच्याजवळ बसले. मी वज्रासनामध्ये बसलेले, बाबांकडे माझं लक्ष आहे. ते दोघं माझ्याकडे पाहतात, हसतात, दोघं माझ्याकडे पाहतात, हसतात आणि दोघे एकमेकामध्ये कुजबूज करतात. लय वैरागी झाला ना, लय मन देऊन ऐकू राहिला. दोघं कुजबूज चाललेली आहे. कुजबूज करता करता एकानं माझ्यावर पाठीवर थाप हाणली. हाणल्यानंतर त्याला असं वाटलं की मी सगळ्यात जगापेक्षा भारी किक याला मारली. त्याला आनंद झाला. त्यावेळेस त्याला मी म्हटलं, काय राजा, अरे इथं काय चाललं आणि तुझं काय चाललंय? सांगायचा तात्पर्य म्हणजे इथं काय चाललंय? इथं देवाणघेवाण चालू आहे. लक्ष द्या बरं का, माझं म्हणायचं तात्पर्य काय? इथं काय चालू आहे? देवाणघेवाण चालू आहे. बाबा निरूपण करत आहे, आम्ही लक्षपूर्वक ऐकत आहे, आम्हाला आनंद होत आहे. की वा, काय ग्रेट विचार आहे, वा काय सुंदर आहे. बाबांचं प्रेम आम्हाला मिळत आहे, भावना मिळत आहे आणि बाबांनीच ते बघत आहे. आम्ही त्यांना कसल्याही प्रकारचा प्रश्न करत नव्हतो. जिथं प्रेम असतं ना, जिथं आपुलकी असते ना, श्रद्धापूर्वक तो कॅच करत असतो. नुसतं समोर तो व्यक्ती बसलेला असेल तरी खूप काही घेत असतो. आम्हाला त्या बाबांकडे नुसतं 1% आम्ही बघत आहे, लक्षपूर्वक ऐकत आहे, एक शब्द असा कॅच करत आहे आणि त्या आनंदामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहे. आणि तल्लीन झालेलं असताना आमच्या दोघांमध्ये, गुरुमध्ये आणि शिष्यामध्ये देवाणघेवाण चालू आहे. त्यांनी आम्हाला काय दिलं, आम्ही त्यांना काय दिलं, याचं उत्तर काय? तुम्हाला डीपमध्ये घेऊन जातो बरं का, खोलीमध्ये. हा विषय तुम्हाला शक्यतो कळणार नाही. ही अनुभवाच्या गोष्टी आहे, नाही कळणार तुम्हाला या. पण मी सांगतोय तुम्हाला, जेवढं कळेल तेवढं ठीक आहे. बाबांनी आम्हाला काय दिलं तर ज्ञान दिलं. बाबांनी आम्हाला काय दिलं तर प्रेम दिलं, जिव्हाळा दिला, आपुलकी दिली. ते असं कधीच म्हटले नाही की नरेंद्र माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझं पट्ट शिष्य आहे का, हा आहे. कधीच बोललेले नाही. कधीही न बोलताना सुद्धा आम्हाला त्या सगळ्या भावना कळालेल्या आहे. बाबांनी आम्हाला ते दिलं, तो आनंद दिला. तुम्ही 40,000 रुपये दिले तर 40,000च्या बदल्यात तो आनंद तुम्ही विकत घेऊ शकत नव्हता.
तुम्ही 40,000च्या बदल्यामध्ये तुम्ही 30,000ची नोकरी घेऊ शकता. पण ही फिलिंग, हा आनंद, ही शांती, हे समाधान, अरे हे अलौकिक गोष्टी हे तुम्ही नाही करू शकणार, ते अनुभवू शकणार नाही. आणि आमच्या जवळ जी बसलेली जी आमचे स्नेही होते, मित्र म्हणत नाही आम्ही, मित्र हा शब्द ग्रस्त धर्मातला आहे, दैवराटीतला शब्द हा स्नेही आहे. आमचे स्नेही ते जवळ बसून सुद्धा त्यांना हे घेता आलं नाही, ती फिलिंग त्यांना नाही. मग आम्ही बाबांना काय दिलं? बाबांनी आम्हाला कधीच 1 रुपया सुद्धा दिला नाही, कधी आम्हाला पैसा दिला नाही, काही दिलं नाही, काही दिलं नाही. पण बाबांनी आम्हाला समर्थ विचार दिले, श्रेष्ठ आचार विचार दिले, जे जीवन स्थिर व्हावं, ज्यांना जीवनानं ऊर्ध्वगतीकडे वाटचाल करावी, जे आनंद त्याला प्राप्त व्हावा. सर्व समर्थाचे भक्त आम्ही आहोत. आणि आज आम्ही असे काही लेचेबिचे नाही, ते आचार आणि विचार आम्हाला दिलेले आहे आणि त्यामुळं आम्ही आनंदी आहोत. बाबांनी आम्हाला पैसा दिला नाही, पण आचार आणि विचार दिलेले आहे. आणि या आचारा विचाराची किंमत तुम्ही कधीच करू शकत नाही, लक्षात ठेवा, कधीच करू शकत नाही. राहिला प्रश्न हा, आम्ही बाबांना काय दिलं? आम्ही बाबांना काहीच देऊ शकत नाही, आमच्या गुरुला काहीच देऊ शकत नाही. जर बारीक जर विचार केला ना, काही देऊ शकत नाही. पण श्रद्धा, भावना हे आम्ही दिलेले. आम्ही प्रेम, जिव्हाळा, बाबा बाहेर निघाल्यानंतर लगेच आम्ही चप्पल नेणार, हे करणार, बाबासाठी वाटेल ते. बाबा जर आज म्हटले ना आश्रम सोडून चालले आहे तिथं दादोडेला, एका मिनिटात जाणार. ते 30-40 परिवार जो आहे इथंच, काय करायचं ते बघा. एवढा आदरयुक्त भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे पक्क्या. यात किंचित आम्ही ढळू शकत नाही. औरंगाबादला गुरु शिष्याच्या निष्ठा कशा असतात? औरंगाबादला आम्ही दर रविवारी सत्संग घेत असतो आणि दर महिन्यातून एकदा पदयात्रेला आम्ही जात असतो. जात असताना आमच्या शिष्य परिवारांना घेऊन मी सुद्धा पदयात्रेला गेलो. गेल्यानंतर तिथं 20-25 जण होते आमचे शिष्य, ज्यांना सूत्रपाठ शिकवलं, वचन संबंध शिकवला. जवळजवळ 10-12 वर्षापासून मी त्यांच्या सहवासात आहे. गेल्यानंतर तिथं पंगत होती, वरण भात, भाजी नव्हती, डाळबट्ट्याची पंगत असताना समोर सगळे पंगतीत बसलेले, माझ्यासमोर माझे शिष्य परिवार बसलेले आहे आणि मीही बसलो. वरण मला चालत नाही, कारण वरणामुळं जळजळ होती. मी नुसती बट्टी घेतलेली आहे. मनामध्ये विचार केला भाजी, मनामध्ये दुसरा विचार केला, एवढे मोठे शिष्य माझे परिवार आहे, एकांनी सुद्धा माझ्याकडे लक्ष दिलं नाही, पाणी आणलं नाही, काहीच दिलं नाही. मनामध्ये हा विचार आला की मी यांना शिकवलं की साधू संतांची मार्गाची सेवा केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आज आपले गुरु समोर आहे, महिन्यातून एखाद्या वेळेस गुरुचा आपला योग येतो, आपण ती सेवा का करू नये? अरे देवा, मी यांना घडवण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो, मी यांना मडवण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो, मीच कमी पडलो. याच रविवारी सत्संग होता. कधीच मी त्यांना बोलत नाही, कारण माझी अपेक्षा ही असती की माझी सेवा मी कोणाकडूनच करून घेणार नाही, समोरच्या व्यक्तीने स्वतःहून केली पाहिजे, तर त्याच्यात मोठेपणा आहे. आणि आनंदाने केली पाहिजे, तर त्याच्यामध्ये मोठेपणा आहे, तर ती सेवा आहे. हे शास्त्र मला सांगतं. स्वयंदास स्वामींनी सांगितलं आपली सेवा ही आपण केली पाहिजे. म्हणजे स्वामींनी माझ्यासाठी नाही सांगितलं का? महंतासाठी नाही सांगितलं का? संतासाठी सांगितलेलं आहे. माझा हेतू हा असतो. पण मी त्या दिवशी विचार केला आणि रविवारी सत्संग असताना मला नाही राहवलं. मी त्यांना बोललो आणि घडले प्रसंग. त्या दिवशी सत्संगामध्ये मी गेल्याबरोबर बसल्यानंतर मला तहान लागली, पाणी सुद्धा कोणी लवकर दिलं नाही. मग मी त्यांना बोललो, मी आज पुण्याहून आलेलो आहे, पुण्याहून आल्यानंतर थकून भागून आलेलो आहे. मी तुम्हाला म्हटलो की मी थकून भागून आलेलो आहे.
मी इतक्या लांबून आलो तुम्ही फोन केल्याबरोबर मी आलो म्हटलं, पण तुम्ही साधं पाणीसुद्धा देऊ शकले नाही. मी शिकवलेलं तुमचं बीजरूप झालं नाही का, ठसलं नाही का, अंतर्गत पटत नाही का, मी तुम्हाला देऊ शकलो नाही का. असं म्हटल्यानंतर अक्षरशः ती सगळी शिष्य मंडळी ढसाढसा रडायला लागली. म्हटलं हे तुमची चूक नाही, ही माझी चूक आहे. मी तुम्हाला कुठंतरी घडवण्यामध्ये कमी पडलो. मी सांगितलेलं शास्त्र हे तुमच्या अंतःकरणामध्ये ठसलं नाही, बीजरूप झालं नाही. बीजरूप होणे म्हणजे लक्ष द्या बरं का. एखादी बी शास्त्री तुम्हाला सांगतो, एखादी बी तुम्ही याच्यामध्ये लावल्यानंतर तिला उगवली पाहिजे, त्याला खत पाणी टाकलं तर ती फळाला येते. तसं तुम्ही सांगितलेलं शास्त्र अंतःकरणामध्ये तुमच्या ठसलं पाहिजे, बीजरूप झालं पाहिजे आणि ते फळाला आलं पाहिजे, ते कार्याला आलं पाहिजे. त्याला ते बीजरूपता म्हणतात. मी तुमचा गुरु नाही का, तुम्ही माझे शिष्य नाही का, तुम्ही मला गुरु मानलं नाही का, आणि मी सांगितलेलं शास्त्र तुमच्या अंतःकरणामध्ये ठसलं नाही का. खूप बोललो. नाही बाबा, तुमची चूक नाही, आमचीच चूक आहे. आम्ही कुठंतरी आचारा विचारामध्ये कमी पडलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आचरू शकलो नाही. तुमची चूक नाही बाबा, आमची चूक आहे. तुम्ही सांगितलेलं ज्ञान आहे, खरं आहे गोष्ट आहे, तुम्ही स्पष्ट सांगायचं ना. नाही म्हटलं, मी स्पष्ट सांगू शकत नाही. माझी सेवा करा म्हणून मी स्पष्ट तुम्हाला सांगणार का. माझं कर्तव्य मी करत असतो, तुमचं कर्तव्य काय. कधी कधी समोरच्या व्यक्तीला कर्तव्याची जाणीव करून द्यावं लागत असते. अक्षरशः रडले आणि रडल्यानंतर त्यांना कर्तव्याची जाणीव झाली की बुवा आपण कुठंतरी चुकतोय. मग गुरुकडून दिल्या गेलं पाहिजे, गुरुकडून घेतल्या पाहिजे. काय देतो आपण, गुरु आपल्याला देतात, ज्ञान देतात. याची किंमत तुम्ही भौतिक जीवनामधल्या ज्ञानाची तुम्ही किंमत केली. एका ट्युशनची किंमत किती, 40,000 रुपये. एका याची फीस किती, ती किंमत केली. त्या किमतीच्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं, नोकरी मिळाली, पैसा मिळाला, हेही मिळालं. पण या शास्त्राची किंमत तुम्हाला कधीच करू शकत नाही. पण ते ज्ञान देणं हे श्रेष्ठ पाहिजे. आता बरेच जण म्हणतात बाबा तुमचं प्रवचनाचं मानधन किती. म्हटलं आमचं प्रवचनाचं मानधन काही नाही. आता यूट्यूबवर सुद्धा आम्ही फ्रीच सांगत असतो, याचं काही मानधन नसतं. एखाद्याच्या जीवनामध्ये जरी परिवर्तन झालं, हेच आमचं मानधन, कल्याण झालं, फायदा मिळाला, हेच आमचं मानधन आहे की नाही. हे जीवनामध्ये परिवर्तन होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्या अंतःकरणामध्ये ठसणं ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानदान हे श्रेष्ठ दान आहे. पण त्याहून जर दुसरं दान श्रेष्ठ जर कोणतं म्हणाल, रक्तदान. आता रक्तदान हे कसं श्रेष्ठ आहे पहा तुम्ही. आम्ही पतसंस्था आहे इथं, गंगामयी पतसंस्था म्हणून आहे. त्या पतसंस्थेमध्ये आम्हाला श्रीमान सद्भक्त ठालेभाऊ म्हणून आहे, पतसंस्थेचे संचालक. त्यांनी बोलवलं, म्हणे बाबा तुम्ही या आणि प्रवचन करा, बोला काही 5-10 मिनटं. म्हटलं आता रक्तदानावर काय बोलणार आहे. विचार केला. सगळी मंडळी आलेली होती, जमलेली होती. श्रीमान सद्भक्त बनसोड क्लासेसवाले रवींद्र बनसोडकर सरसुद्धा होते. मी अध्यक्ष होतो त्या कार्यक्रमात. माझ्याकडं माईक ज्यावेळेस आला, म्हटलं आता रक्तदानावर काय बोलावं. तयारी केलेली नाही, काही केलेली नाही, पण 5-10 मिनटं तरी बोललो. म्हटलं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचवला जातो. आणि तिसरी गोष्ट, रक्तदानामुळे नवीन रक्ताची नाती निर्माण होतात. जसं रक्ताची नाती आता कोणती आहे, आई वडील बाप भाऊ आहे की नाही, ही रक्ताची नाती, बहीण. पण ज्याचं आपण रक्त घातलं त्या व्यक्तीच्या संबंधित जी नाती आहे ती रक्ताची नाती आपली निर्माण होतात. आणि दुसरी एक नाती आहे संस्काराची. मित्र हे संस्काराची नाती, रक्ताची नाती नाही. प्रियकर प्रेयसी हे संस्काराची नाती आहे की नाही. गुरु शिष्य हे कोणतं नातं आहे, रक्ताचं आहे का, संस्काराचं नातं आहे. खूप श्रेष्ठ नातं आहे की नाही. त्यानंतर परंतु रक्तदान हे श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं दान जे आहे की नाही, अवयवदान, ते पण श्रेष्ठ आहे की नाही. ते दिलं पाहिजे आपण. अवयवदान, त्याच्यानंतर ध्येयदान. हे शेवटी ध्येय दिलं, याच्यातले काय ज्या वस्तू ते उपयोगाला, तेही श्रेष्ठ आहे.
त्याच्यानं एखाद्याचा जीव वाचू शकतो, एखाद्याला नेत्रदान हे करू शकतो, त्या नेत्रानं तो बघू शकतो, आहे की नाही. आणि त्यानंतर श्रेष्ठ दान वस्त्रदान पण आहे की नाही. पण वस्त्रदानामध्ये सुद्धा तृप्ती नाही बघा तुम्ही. वस्त्रदानामध्ये कशी तृप्ती नाही. एखादा कपडा वगैरे घ्या, तुमची आई लग्नाला गेली, साडी घेतली, काय म्हणते ती, काय घेतलं बाई धुडकं, समाधान आहे का? समाधान नाही. एक बाई बडबड करत चालली होती. म्हटलं काय झालं आई, काऊन बडबड करू राहिल्या. म्हणे काय सांगू बा, म्हणे बाबा ते मेल्याच्या लग्नाला गेले, त्याने माझ्या माड्यावर घातलं म्हणे एक डबडं. म्हटलं कोणाच्या. म्हणे माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाला गेले ते, मी त्याच्या माड्यावर एवढं मोठं संदूक घातलं म्हणे, त्याने माझ्या माड्यावर एक डबडं घातलं म्हणजे अंडा. समाधान आहे का? समाधान नाही. धातुदानामध्ये समाधान नाही, वस्त्रदानामध्ये समाधान नाही, आहे की नाही. द्रव्यदानामध्ये सुद्धा समाधान नाही. द्रव्यदानामध्ये समाधान नाही. कसं त्याच्यात आस्था निर्माण होते. आता सागर भाऊनी माझी 100 रुपये 200 रुपये पूजा केली. का हो एवढे मोठे सागर भाऊ, 200 रुपये पूजा शोभली की यांना. कमीत कमी 500 तरी करायला पाहिजे ती, आहे की नाही. समाधान आहे का? नाही. याच्यातही समाधान नाही. पण अन्नदानामध्ये समाधान आहे. एखाद्याला तुम्ही जेवू घाला आणि जेवू घातल्यानंतर त्याला पुन्हा म्हणा की बाबा रे पुन्हा 100 रुपये पूजा करतो, जेवण कर. करेल का तो? का बरं करणार नाही? कारण अन्नदानामुळे त्याची तृप्ती झालेली आहे, त्याचं समाधान झालेलं आहे. जीवात्मा हा शांतवलेला आहे, आत्मा शांत झालेला आहे. तुम्ही बघा, तुम्ही जाळी देवाला जात असताना पायी चाललेले आहे, रस्त्यानं तुम्हाला भूक लागलेली आहे. एखाद्या गावामध्ये तुम्हाला एखाद्यानं जेव घातलं, पाटील या जेवण करा. तुम्ही 4 वेळेस त्याचं नाव घेता. अरे मी जाळी देवाला जात असताना मला यांनी जेव घातलं बरं का, मला यांनी जेव घातलं बरं का. आणि इकडं आल्याबरोबर लगेच जयपूरला आले, करमाडला या बरोबर पाटील या आमच्या घरी जेवण करा. आणि जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. आदर निर्माण. म्हणून या दानात दान श्रेष्ठ दान, जर अतिउत्तम दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान. आलं लक्षात? मग हे श्रेष्ठ दान आहे. पण आपण देतो घेतो कसं? जसं तुम्हाला मी 4-5 उदाहरणं सांगितले. आपण एखाद्याला देतो, दिल्यानंतर भाऊ पलीकडून जा, दिल्यानंतर भाऊ कधी देणार आहे? 8 दिवसांनी 15 दिवसांनी तो पैसे वापस देतो. ही झाली मदत. ही झाली मदत. कापसावर देतो, याच्यावर देतो आणि पुन्हा वापस देतो, ही झाली मदत. आता याच्यावर ट्रान्सलेशन मी करतो 4-5 विषयावर. आपण एखाद्याला देतो आणि दिल्यानंतर वाट बघावी लागते, हा झाला पश्चाताप. एक जण आला आमच्याकडं, म्हणे बाबा कसंही करा 10,000 रुपये द्या. म्हटलं राजे एवढे कुठे पैसे राहते आमच्याकडं, लोक 10,000 रुपये पूजा करतात, लयतले 1,000-2,000 रुपये राहते खर्च अर्चायला. मी म्हणून गेलो सहज, लयतले 1,000-2,000 राहते. ते बाबा तेवढी तरी द्या. जे घेऊन गेला बाबा कापसावर देतो. कापसावर गेलो मागले, अरे द्या ना. म्हणे बाबा त्याचं पाहा ना, म्हणे कापसाचं काय मिळेल का म्हणे, यावर्षी सगळं पाऊस नाही पाणी नाही, काय आवड झाला, पुढच्या कापसावर नक्की जाईल. ठीक आहे म्हटलं हो काय हरकत नाही. दुसऱ्या झाल्यानंतर म्हणे बाबा काय तुम्हालाही कळत नाही का म्हणे, कोरोना चालू आहे, कुठे घेऊन राहिले तुम्ही इकडं आम्हाला मागे. कोरोनामध्ये काय कुठं धंदा उरायला का पाणी उरायलं, कुठं काय उरायलं. पुढच्या चला नक्की देतो म्हणे भाव. म्हटलं ठीक आहे बाबा काय हरकत आहे, दादा आम्हाला काय रागवता येतं का, मीच सांगतो लोकांना रागवायचं नाही, मी रागू का, बोलता येतं का शिवाय देता येतं. आणि त्याला माहीत राहतं बाबा रागवू शकत नाही, बोलू शकत नाही. की तिसऱ्यांदा गेलो, तिसऱ्यांदा म्हणे बाबा यावर्षी पाऊस नाही पाणी नाही, किती दुष्काळ आहे काय आहे, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हणे. म्हटलं बरं आहे का, आता आपण 60% नाराज झालेलो असतो, तू 40% झालेला असतं, त्याने तोंड उतरलेलं असतं. 40% पहिलंच त्याचं तोंड उतरलेलं असतं, आपण मागायला जाऊ आपलंही तोंड उतरलेलं असतं. तुम्हाला कळू नाही का? आणि मी कुठं पळून चाललो का, देणारच आहे ना. आणि तुमचे साधू संत महात्म्याने द्यायचे, कोणाच द्यायचे. 10 वर्ष झाले नाही दिले, हा झाला पश्चाताप. आपण एखाद्याला देतो आणि दिल्यानंतर वाट बघावी लागते, हा झाला पश्चाताप. आपण एखाद्याला देतो आणि दिल्यानंतर इतरांना सांगतो, हा झाला उपकार. लक्ष द्या बरं का मी काय सांगते. तुंपा
एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही गेले, एक जण आला त्याच्याकडं, एक जण आला माझ्याकडं, म्हणे बाबा मी त्याला 2,000 रुपये दिले. जाय मग ते आला मागायला, किती रुपये मला 2,000 रुपये लागते, 2,000 रुपये दिले सांगायला लागलं दुसऱ्याला 2,000 रुपये दिले, जाय घेऊन काय ऐश कर. पुन्हा दुसऱ्याकडं आमका आलता माझ्याकडे, त्याला मला 2,000 रुपये मागितले, 2,000 रुपये दिले, काय म्हणशील, काय नाव घेशील, जाय घेऊन. सगळीकडे सांगत सुटला. यांना आम्हीच तर केलं, यांच्या लग्नाला आपणच दिले, हे काय बोलणार आहे की नाही, घराला आम्हीच दिले, हे काय बोलणार आहे. पण बेउपकारी आता वर चढले म्हणून आता काही उपकार राहिले नाही त्यांना. मी यांना 17 वेळेस म्हणत होते, बाई म्हणती, मी यांना 17 वेळेस म्हणत होते त्यांना देऊ नका, त्यांना देऊ नका, त्यांना देऊ नका. त्यावेळेस यांनी ऐकलं नाही. आता यांचं साधं नावसुद्धा घेत नाही, लग्नालासुद्धा लवकर बोलित नाही. असे बेउपकारी मोठे झाले. तर हा झाला उपकार. आपण देतो आणि दिल्यानंतर इतरांना सांगत बसतो, हा झाला उपकार. आपण देतो आणि दिल्यानंतर लक्षात ठेवतो, ही झाली देणगी. कसं, आम्ही एका मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर काय आलं, म्हणजे देवस्थान वगैरे नमस्कार केलं आणि केल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर सभामंडपमध्ये आल्यानंतर विचार केला की इथं बघावं एखादी स्वामींची लीळा वगैरे लिहिलेली आहे की नाही, बोर्ड वगैरे आहे की नाही. बघितल्यानंतर एक बोर्ड बघितला आणि त्या बोर्ड बघितल्यानंतर आम्हाला धसकाच बसला. आश्चर्य वाटलं. काय बोर्ड होता तो, गुप्तदान देणाऱ्याची यादी. आम्हाला हसू आलं. अमके अमके पाटील 50,000, अमके अमके पाटील 10,000, अमके अमके पाटील 20,000. गुप्तदान देणाऱ्याची यादी. आपण देतो आणि दिल्यानंतर लक्षात ठेवतो, ही झाली देणगी. आम्ही क्रिकेट खेळत असताना, बॉलिंग टाकत असताना, अंपायरिंग करत असताना, समोरचं बॉलिंग टाकत आहे आणि बॉलिंग टाकत असताना त्याचा व्हाईट गेल्यानंतर आम्ही व्हाईट दिला. नंतर तो अंपायरिंग करायला लागल्यानंतर आम्ही बॉलिंग टाकत आहे आणि मी बॉल टाकल्यानंतर लगेच त्यांनी व्हाईट दिला. अरे व्हाईट नसताना तू व्हाईट कसं काय दिला, म्हणे तुम्ही नाही दिला व्हाईट माझा. लक्षात ठेवणे ही देणगी आहे की नाही. आपण लक्षात ठेवतो आहे की नाही, युगो आहे. लक्षात ठेवणे ही देणगी आहे की नाही. म्हणून एक शायर म्हणतो, कब्र की मिट्टी हाथ लिए सोच रहा हूँ मैं, लोग मरते हैं तो हुरूर कहा जाता है. कब्र की मिट्टी हाथ लिए सोच रहा हूँ मैं, लोग मरते हैं तो हुरूर कहा जाता है. तो शायर म्हणतो, कब्रस्थानामध्ये कडं मी गेलो, कब्रातली माती मी हातावर घेऊन विचार केला, लोक मेल्यानंतर यांच्या ठिकाणी असलेला युगो हुरूर हा कुठं गेला. पुढं खूप सुंदर मध्ये, बादशाह का तो वक्त होता है, इंसान खामोखा गुर्रता है. बादशाह का तो वक्त होता है, तो विशिष्ट प्रेड असतो, त्याचा बादशाह असतो तो प्रेड निघून गेल्यानंतर तो काही नसतो. तरी सुद्धा हा माणूस इंसान खामोखा गुर्रता आहे, म्हणजे माझ्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही. निष्कारणच युगो या, निष्कारणच युगो. एखादा मागायला आला, युगो कसा असतो, गणपतीचा टाईम चालू आहे, प्रेड चालू आहे, मागायला आले. मागच्या वेळेस आले त्याने तुमचे दिले होते ना 101 रुपया, आले का पुन्हा मागायला आहे की नाही. तुमचे आले ते ना माणसं, दिले ना 51 रुपये, आले का पुन्हा. लक्षात ठेवणे ही झाली देणगी, झाली देणगी. आणि विसरून जाणे हे झालं दान. मग दान देणे, आपण देतो, देण्याचा प्रकार कसा आहे. आता मदत जी आहे आपण ही कशी करतो, एखाद्याला आपण देतो आणि दिल्यानंतर मदत करतो. तुम्ही पहा, लग्नाच्या प्रेडमध्ये एखाद्या लग्नाला जायचं असेल तर तिथे मीटिंग होती. मग पहिला प्रश्न असा हा राहतो,
यांनी आपल्याला काय दिलं. मग आता यांना काय द्यायचं, पहिला प्रश्न हा असतो. दुसरा प्रश्न हा असतो की वस्तू द्यावी का पैसे द्यावे. वस्तू जर दिली तर आलटं पालटं होतं, या लग्नाहून त्या लग्नात, या लग्नात त्या सांगण्यासाठी आहे की. वस्तू दिल्यानंतर त्यांना आवडेल की नाही आवडेल हा प्रश्न असतो दुसरा. आपण काय करू, पैसे देऊन टाकू. त्यांना जी आवडेल ती घेईल. पण दुसरा विचार हा येतो की पैसे दिल्यानंतर हे खर्च करून टाकतील. मग वस्तू द्यावी की पैसे द्यावी, सगळा गोंधळ असतो तो, ते निर्णय होत नाही आहे की नाही. पण आपण वस्तू देतो. एखाद्यानं घड्याळ दिली, घड्याळ दिल्यानंतर त्याच्या बदल्यात काय देतो, आपण टी व्ही दिली पाहिजे. तुम्ही जे द्याल तेच घ्याल आहे की नाही. तुम्ही घड्याळ दिली तो टी व्ही देतो. तुम्ही जे दिलं तेच घेतलं का. तुम्ही वस्तू दिली, पैसे दिले, एवढंच दिलंय का. या व्यतिरिक्त दुसरेही देणं घेणं आहे. त्याकडं मात्र आमचं फारसं लक्ष नसतं. तिसरं देणं तुम्ही कशा प्रकारे दिलं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. तुम्ही जशा प्रकारे दिलं तशाच प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. लक्ष देऊन आहे का बरं का, बारीक विषय. मग तुम्ही देताना कशा प्रकारे दिलं. तुम्ही चडफडत जर दिलं, त्याने घड्याळ दिली, तुम्ही चडफडत टी व्ही दिली, तर तोही चडफडतच तुम्हाला टी व्ही देणार आहे की नाही. तुम्ही चिडचिड करत एखादी वस्तू त्याला दिली तर तोही तुम्हाला चिडचिड करतच वस्तू देणार. रिप्लेसमेंट आहे की नाही. तुम्ही एखाद्याला व्यवहार म्हणून दिली, यांनी आपल्याला आपल्या लग्नामध्ये एवढं एवढं दिलं तर आपल्याला यांच्या लग्नामध्ये एवढं एवढं देणं. तुम्ही व्यवहार केला, तेही व्यवहार करणार आहे. तुम्ही देता त्यावेळेस कशा पद्धतीनं देता. तुम्ही आनंदाने दिलं की शुभेच्छा म्हणून दिले, आदरानं दिलं, प्रेमानं दिलं का आवडीनं दिलं का प्रीतीनं दिलं, त्याच भावना रिप्लेसमेंट होत असत्या. लक्ष द्या बरं का, हे डोक्यातच नसतं कोणाच्या. आपण काय देतो आणि काय देत नाही हे खूप जबरदस्त भावना. म्हणून काय दिलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे, या दोन देण्याव्यतिरिक्तही तिसरं देणं आहे. आपण नुसती वस्तू देत नाही, आपण नुसते पैसे देत नाही, तर आवड, प्रीती, प्रेम, भावना हे सुद्धा देत असतो, घेत असतो. चिडचिडेपणा, तमतम हे सुद्धा आपण देत असतो, घेत असतो. व्यवहार हाही देत असतो, घेत असतो. ठीक आहे. मग सामाजिक जीवनामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काय करता जर विचार केला तर जास्तीत जास्त व्यवहारच करता, व्यवहारच पाळता आहे की नाही. त्याने दिलं म्हणून आपण देत असतो आहे की नाही. आवडीनं प्रीतीनं देता आलं पाहिजे. एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तर त्याचे हात काढून घ्यायचे काय. हात घ्यावे याचा अर्थ असा आहे की घेणाऱ्याने सुद्धा द्यायचं शिकावं. त्याच्या पाठीमागचा उद्देश नुसतं इनकमिंग नाही, काही आउट गोईंग असतात, काही इनकमिंग असतात. येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. द्यायचं कधी नावच नाही आहे की नाही, इनकमिंग असतं. मग त्या सुभाषितकाराला त्याच्यातून असं सांगायचं आहे की तू जसं आता घेतोय ना तसं द्यायला सुद्धा शिकलं पाहिजे आहे की नाही. मग देता सुद्धा आलं पाहिजे, आनंदानं, प्रेमानं, आवडीनं, स्नेहानं, आशीर्वादानं, शुभेच्छा आहे की. आता कसं देता आलं तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो. औरंगाबाद शहरामधलीच एका माझ्या वास्तुशांती होती. दोन्ही माझ्या शिकणी. तर एका शिकणीची वास्तुशांती होती आणि वास्तुशांती असताना दुसऱ्या शिकणीने तिला भेट आणली. लक्ष द्या बरं का. भेट काय असेल विचार केला. खूप सुंदर भेट आणली तिनं. देता कसं आलं पाहिजे. आणल्यानंतर तिला कागद लावलेला आहे, सगळं आलं आहे, वास्तुशांतीचं पारायण वगैरे झालेलं आहे, सगळे आम्ही गुरु वगैरे सगळे उभे राहिलेलं आहे.
सगळे बघणार आहे की भेट काय आणली असेल. आणि माझ्या हातानं ज्यावेळेस तो कागद खोलल्यानंतर पाहिला, भेट इतकं सुंदर होती की माझं अंतःकरण सगळं करून गेलं. काय भेट असेल ती. तिनं एका दगडात 2 पक्षी मारलेले होते. काय मारले ती भेट काय असेल ती सांगा बरं, सांगता येईल. परमपूजनीय आदरणीय श्रद्धे जाधवडीच्या बाबांचा फोटो होता आणि त्या फोटो खाली मी बसलेला होतो असं दंडोत करताना. मी म्हटलं तुम्हाला एका पक्षीत 2 दगड मारले. मलाही खूप आनंद झाला की माझ्या गुरुचा फोटो आहे, जे माझ्या श्रद्धा आहे, भावना आहे, जीव आहे, त्या गुरुचा फोटो आहे. आणि तिच्या खाली, त्या बाबांच्या खाली माझा फोटो आहे. म्हणजे तिनं माझ्या गुरुचंही, माझंही अंतःकरण जिंकलं, माझ्या गुरुचंही अंतःकरण जिंकलं. आणि त्या संबंधी जे आलेले लोक जसं बघतं त्यांची आमच्यावर श्रद्धा, गुरुवर श्रद्धा, ते सगळे खुश झाले. एवढा आनंदित झालो, एवढा आनंद झाला. वा, अरे येडी म्हटलं तुला हे स्फुरलं कसं काय. म्हणे बाबा शिष्य कोणाची. म्हणे तुमची. आता काय उत्तर देणार विचार आहे की नाही. जर विचार केला, बारीक विचार करा पहा तुम्ही, फोटो किती रुपयाला येतो सांगा मला. जर विचार केला तर 150, 200. पण त्या 150 आणि एखादी वस्तू तुम्ही एखाद्याला 1000 रुपये दिली, चिडचिड करत गेली, 10,000 दिली, चिडचिड करत गेली, तिथं समाधान नसेल तर ते देण्या घेण्याला काही महत्त्व नाही. पण 150 रुपयाचा फोटो, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या पैशाची किंमत किती तिथं 0 आहे. तुम्हाला काय द्यावं, काय घ्यावं हे कळलं पाहिजे, देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, हे आनंदानं देता आलं पाहिजे, आहे की नाही, सद्भावनेने देतो आलं पाहिजे. म्हणून जलील ना करो किसी फकीर को यारो, वो भीख मांगने नहीं दुआएं देने आना है. जलील ना करो किसी फकीर को यारो, वो भीक मागणे नहीं आया, दुआएं देणे आए. एका शेरकाराने म्हटलेले. अरे त्याला जलील न करू, तो भीक मागायला आलेला नाही, तो दुआएं देणे आया आहे. एखादा जर मागायला जर आला ना तुम्हाला, त्याला तुम्ही जलील नका करू, तो दुआएं देणे आया आहे. तो तुम्हाला दुआ देण्यासाठी आलेला आहे. दिल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, तो याचं चांगलं व्हावं हे पण खूप आहे. एक जण मला म्हणे, बाबा तुम्ही म्हणत झाले, तुम्हाला काही गरज नाही, काही नाही, तुम्ही भिक्षा कोण मागता, तुम्हाला सगळं भेटतं घरी, भिक्षा खायला मागता. म्हटलं ही देवानी सांगितलेली म्हणून मागतो. पोटाला खायला मिळत नाही म्हणून मागणे ती भीक, आणि देवानं सांगितलं म्हणून मागणे ती झाली भिक्षा. आता चक्रपाणी अवतार दिन आम्ही मागायला जातो, आम्हाला खूप अनुभव येतात. मी आज त्या अनुभवावरून हे सगळं सांगतोय. सगळ्या गोष्टी जे आहे ना, या 10-12 दिवसातलंच प्रवचन आहे सगळं. मग भिक्षा स्वामींनी का मागायला सांगितली. आम्हाला खायला मिळत नाही म्हणून आम्ही मागत नाही, देवानं ती मागायला सांगितलेली म्हणून मागतो. मग का मागायची याच्या पाठीमागचं कारण आहे, तुमच्या ठिकाणी जो अहंकार अभिमान आहे तो गळून पडला पाहिजे. एखाद्या पाटलाला सांगा बरं, तू भिक्षा मागून, मी पाटील मी भिक्षा मागू, तुम्ही मागू शकत नाही, कारण तुमच्या ठिकाणी अहंकार आहे, अभिमान आहे. एखाद्या घरी तुम्ही गेले, ते काय म्हणतं, हो पुढा वा पुढं वा, ते तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. सहन करण्याची शक्ती वाढावी म्हणून भगवंतांनी सांगितलेली. आणि दुसरी गोष्ट, तुमचा अहंकार गळून पडला पाहिजे तिथं. मी अमका आहे, मी पाटील आहे, मी महंत आहे, हे मीपणा जो आहे तो भिक्षा मागत असताना गळून पडत असतं. आणि भिक्षेमध्ये जे आलं ते खावं लागतं. एका ठिकाणी आम्ही भिक्षाला गेलो, गेल्यानंतर सकाळची वेळ होती, भिक्षा दे शब्द टाकला. शब्द टाकल्यानंतर म्हातारी दुरडी होऊन आली. दुरडी आल्यानंतर पाहिलं सगळे कोरके त्याच्यात शिळे कुटकी. ती काय म्हणते माहिती आहे का, माझ्या लेका बरा झाला म्हणे, तू आला, सकाळपासून गाय नाही आली, सगळी दुरडी भरून भिक्षा टाकली. तिला म्हटलं, मनातल्या मनात म्हटलं, बाई बरं तुला ही गरीब गाय भेटली. 3 दिवस पाण्यामध्ये भिजून खात होतो. किती दिवस, कारण भिक्षा ही पवित्र अन्न आहे.
ते फेकून देता येत नाही, टाकता येत नाही, काहीच करता येत नाही. आहे की नाही? भिक्षा का मागायची, भीक का मागायचं नाही, आहे की नाही? याच्या पाठीमागचं कारण आहे. हे स्वामींनी सांगितलं म्हणून मागायचे, देवानं सांगितलं म्हणून तू मागायचे, ते विधी आहे की नाही? खायला मिळत नाही म्हणून असं नाही, आहे की नाही? तो विधी आहे. म्हणून आपल्याला देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. ते आनंदानं देता आलं पाहिजे, आनंदानं घेता आलं पाहिजे. म्हणून आम्ही आता एखाद्याला मागायला गेलो, चक्रपाणी अवतार देणार नाही, तुमच्या आनंदानं द्या, सोयीच्छेनं द्या, आहे की नाही? प्रसन्नतेने द्या, इतकंच द्या, तितकंच द्या, असं कधीही म्हणत नाही. याच्या पाठीमागचं कारण ते आहे. तुम्हाला शेअरिंग आणि ग्रॅप्टिफिकेशन हे करता आलं पाहिजे. पूर्वीच्या काळामधले लोक शेअरिंग करायचे, आताच्या काळातले लोक ग्रॅप्टिफिकेशन करतात. यामध्ये फरक आहे. ग्रॅप्टिफिकेशन यामध्ये फरक आहे, शेअरिंग आणि ग्रॅप्टिफिकेशनमध्ये. कसा फरक आहे? पूर्वीच्या काळातले लोक जर एखाद्याकडे गेले, लग्नाहून आल्यानंतर ते बोलायचे, यांनी असं नव्हतं करायला पाहिजे, त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे, ते बोलायचे. आम्हाला वाटायचं की बुवा एवढे मोठे चांगले लोक, माणसं, म्हातारे, हे असं का बोलतात, यांनी असं बोलायला नाही पाहिजे. पण त्यांचं बोलणं हे योग्य असतं, कारण ते शेअर करायचे. आताची पिढी जी आहे ना, ग्रॅप्टिफिकेशन करते, कृतज्ञ वगैरे, हे व्यवहार वगैरे, हे सगळं अलीकडचं, शेअरिंग नाही करत. या दोन्हीमधला फरक कसा आहे मी तुम्हाला समजून सांगतो. आताची पिढी ही ग्रॅप्टिफिकेशन करते. कसं? तुमच्याकडे 100 रुपये किंवा माझ्याकडे 100 रुपये, तुम्ही मला मागायला आले, बाबा मला 10 रुपये द्या. माझ्याकडे 100 रुपये, तुम्हाला 10 रुपये लागतात आणि मला गरज फक्त 10च रुपयाची आहे. त्या 100 रुपयामधले मी तुम्हाला 10 रुपये देऊन टाकतो. हे झालं ग्रॅप्टिफिकेशन, कृतज्ञता, व्यवहार वगैरे जे काय असेल ते. पूर्वीचे लोक शेअर करायचे. कसे करायचे? त्यांना द्यायचं माहीत होतं. कसे करायचे? पूर्वीच्या काळामध्ये पहा, तुम्ही आता जुन्या काळातले, तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टी. तुमच्या घरी जर पाहुणे आले, तुम्ही ए बाळा जाय बरं, तेवढं दूध घेऊन ये बरं, कप द्यायचे, तो दूध घेऊन यायचा आणि चहा बनायची. त्या दुधाचा 1 रुपयाही घेतला जात नव्हता. त्या काळामध्ये दूध विकत, ही कल्पना आपण सहन करू शकत नव्हतो. त्याच्या पुढच्या काळानंतर पाणी विकत, ही कल्पना आपण सहन करू शकत नव्हतो, कारण पाणी कधी विकत घ्यायचा प्रसंगच पडला नव्हता. आणि त्याच्या आताच्या काळामध्ये ऑक्सिजन विकत, याची कल्पना आपण करू शकत नव्हतो. आता ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. काही दिवसानं हेच लावावं लागतं, काय करून सांगता येत नाही. भगवंताने एवढा सुंदर ऑक्सिजन दिलेलं आहे, हे विकत घेऊ शकत नाही. शेअर करतोय, जी लागेल ना, वाटी जर दिली, एखादी भाजी जर दिली ना, इकूनही त्या वाटीत भाजी द्यायला जायची, रिकामी वाटी जात नव्हती, ते शेअर करायची. 100 रुपयात दिले तर याच्या बदले हे ग्रॅप्टिफिकेशन झालं. शेअर करणं कसं आहे, हे असं आहे. आता कसं आहे ते तुम्हाला सांगतो. माझ्याकडं 10 रुपये आहे, तुम्ही मला 10 रुपये मागायला आलेले आहे. मागायला आल्यानंतर आणि मला अजून 10 रुपयाची गरज आहे, मी 20 रुपये करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही माझ्याकडे 10 रुपये मागायला आले, आणि तुमचं काम हे 10 रुपयामध्ये भागण्यासारखं आहे. मी ते 10 रुपये घेतले आणि तुम्हाला देऊन टाकले. हे झालं शेअर करणं. पूर्वीच्या काळातले लोक शेअर करायचे म्हणून ते स्पष्ट बोलायचे. यांनी असं करायला पाहिजे नव्हतं पाहिजे, यांनी असं हुंडा घ्यायला नव्हतं पाहिजे, यांनी असं करायला नव्हतं पाहिजे, यांनी इतकंच त्याला वाईचाल नव्हतं पाहिजे, यांनी इतकं त्याला त्रास द्यायला नव्हतं पाहिजे, राहिलेला हुंडाला एका महिन्यातच द्या असं म्हणायला नव्हतं पाहिजे. हे पूर्वीचे लोक बोलायचे. असं हा बोलण्याचा त्यांना अधिकार होता. का बरं अधिकार होता? कारण ते शेअर करायचे, त्यांना देता यायचं. आम्हाला देता येत नाही, घेताही येत नाही. भर्तृहारीचं उदाहरण आहे. भर्तृहारी एक वेळेस चाललेले असताना 7-8 दिवसापासून जेवलेलं नाही, खावलेलं नाही, एका स्मशानाजवळून गेले आणि गेल्यानंतर भूक लागलेली आहे. त्या स्मशानामध्ये सरण जळून वगैरे 3 कणकीचे उंडे आहे.
त्यांनी विचार केला की बा आता हे घ्यायला काय हरकत नाही, खायला काय हरकत नाही. त्यांनी घेतल्यानंतर ते विचार केला की आता आपण झाडाच्या सावलीखालीमध्ये जाऊन बसावं आणि घ्यावं, खावं. महादेव पार्वती वरून चाललेले आहे आणि महादेव पार्वती वरून चाललेले असताना महादेवानं हात जोडले, त्या भर्तृहरीला नमस्कार केला. पार्वतीला नाही मानवलं ते. देवा काय म्हणे तुम्ही, त्याला हात जोडले, त्याने हात जोडण्यासारखं असं काय केलं. त्यावेळेस महादेव म्हणतो, अरे येडी, तुला माहीत नाही म्हणे, तो 7-8 दिवसापासून उपाशी आहे, त्याने अन्नपाणी अजून घेतलेलं नाही आणि तो आज कणकीचे ते उंडे खात आहे. महादेव हा त्याच्या पाठीमागे गेला. गेल्यानंतर बटू वेशामध्ये गेला. भिक्षाम देई म्हटल्याबरोबर तिन्ही कणकीचे उंडे त्यांनी त्यांच्या पात्रामध्ये टाकले आणि भर्तृहरी हे समोर सारायला लागला. भर्तृहरीनं हा विचार केला नाही, कोण आहे, काय आहे, कशासाठी आलेला आहे, काय मागतोय, मला भूक लागलेली का, याला द्यायचं की नाही द्यायचं, काहीच विचार नाही केला आणि ते देऊन टाकलं. हे देणं, हे देणं, याला देणं म्हणतात, याला दान देणं म्हणतात. तुम्ही कोणत्या मानसिकतेतून देतात, खूप महत्वाचं आहे. कोणत्या मानसिकता तुमची कशी आहे. आपला रिलेशनचा आहे म्हणून तुम्ही देता, तिची माझी ओळख आहे म्हणून देता, व्यवहार म्हणून देता, मजबुरी म्हणून देता. मजबुरी म्हणूनही देणं आहे बरं का. बाबा पण ते तुम्ही टॅक्स जो आहे तो कशाने देता, सरकारचा जो टॅक्स आहे नाही इलाज असतो, मजबुरी म्हणून तुम्ही देता, आहे की नाही. एखादा गुंडा आला आणि तुम्हाला पिस्तूल लावली, हप्ता काढ, मजबुरी म्हणून देता, आहे की नाही. व्यवहार म्हणून देता, त्याचं माझं रिलेशन आहे म्हणून देता, त्यांनी मला दिलं म्हणून देता, आहे की नाही. तुम्ही परेशान व्यवहारातून, रिलेशनमधून, याच्यामधून देता, पण ओळख नाही, परिचय नाही, काही नाही, तरीसुद्धा तुम्ही योग्य प्रकारे दान देता. ते द्यायला जमलं पाहिजे. आज आपण कर्णाचं नाव घेतो, याच्या पाठीमागचं कारण काय, तो दानी होता. एक वेळेस एक जण त्याच्याकडे गेला, सद्ग्रह गेला. गेल्यानंतर मला तुझा चंदनाचा पलंग हवा आहे म्हटले. तोडला त्याने आणि दिला. भगवंत एक दिवशी विचार करतात, कर्णाला सगळं घडलेलं आहे पण याला अन्नदान घडलेलं नाही, आपण याच्याकडून अन्नदान घडवलं पाहिजे. भगवंत त्याच्याकडे जातात आणि गेल्यानंतर कर्णाला म्हणतात, अरे कर्णा, मला भूक लागली म्हटली. ब्राह्मण वेशामध्ये जातात. कर्ण म्हणतो, सोनं चांदी काय लागेल ते घेऊन जा, हिरे माणिक मोती वगैरे सगळं घेऊन जा, यापैकी मला काहीही नको म्हटले, मला फक्त भूक लागलेली आहे. कर्ण म्हणतो, बघ ते तर माझ्याकडं नाही, मग कोण देऊ शकतं, ही पांडवाची गुंफ आहे ना, तिकडे जा म्हटले, तिथं तुम्हाला मिळेल. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. भगवंत पांडवाकडे जातात, तिथं जेवण करतात. युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धामध्ये भयानक असं भूक लागलेली आहे कर्णाला, व्याकुळ झालेला आहे. त्यावेळेस भगवंत जवळ जातात कर्णाच्या, अरे कर्णा, तू कुणाला काही दानधर्म केला की नाही. काय भगवंता, मला प्रश्न विचारतो तू, मी कधी कोणाला दानधर्म केला की नाही. अरे भगवंता, मी स्वतःचं कुंडल कवच देऊन टाकलं, जे माझं रक्षक होतं ते देऊन टाकलं, आणि तुम्ही मला म्हणता काही दानधर्म केला की नाही. अरे तसं नाही, अन्नदान केलं की नाही. म्हणे भगवंता, ते नाही केलं गड्या. बरं जाऊ दे म्हणे, कोणाचं घरानं बोट तरी दाखवलं का. हो म्हणे भगवंता, एक जण आलता म्हणे माझ्याकडं, मी त्याला पांडवांचं घर दाखवलं म्हटले. काय नाही म्हटले, आता काय करते, तो बोट तोंडात घाल म्हटले. कर्णानं ते बोट तोंडात घातलं आणि तोंडात घातल्यानंतर तो तृप्त झाला. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ आहे की नाही. पण तुम्ही द्यायला सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. आताच्या काळामध्ये आपण बघतोय, म्हणून आता मूळ विषयाकडे आपण जाणार आहोत. सगळ्यात श्रेष्ठ दान जर कोणतं आहे तर ते अन्नदान.
आता बाकी देण्याविषयीचं संपलं आता. मग अन्नदान हे श्रेष्ठ कसं आहे? संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, नाना कृषीवल आपुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी काळ्या भुईला एक दाना दान देतो, त्याच्या बदल्यात वरून मातीना झाकून टाकतो. मला सांगा शास्त्री, एक दाना तुम्ही काळ्या भुईला दान दिला, त्याच्या बदल्यात तिनं किती दाना दिले? हजारो दान दिले. त्या कंसातल्या दाण्याची गिनती आपण करू शकत नाही. म्हणून चिडी चोच बरगई नदी न गटे नीर दान दियो धन न गटे कह गे दास कबीर. चिमणी एक चोच पाण्यामध्ये भरून नेती नदीतल्या पाण्यातली, त्या नदीचं पाणी कमी होतं का? दान दियो धन न गटे कह गे दास कबीर. दान दिल्यानं कधीच धन घटत नाही, ते वाढत जातं वाढत जातं. आमचे कैवल्यवासी सारंगधर्मुनी फलटणकर उर्फ सर्जेराव पाटील हे आम्हाला नेहमी एक गोष्ट सांगायची. त्यांचं जयपूर म्हणून गाव होतं, त्या गावामधली वास्तविक घडलेली घटना ते सांगायची. पूर्वीच्या काळामध्ये खूप गरीब परिस्थिती असायची. पाहुणे आले तरच फक्त चपात्या बनायच्या आणि त्यांच्यासोबत फक्त घरातला करता व्यक्ती बसायचा. एक वेळेस काय झालं, सकाळची वेळ आहे, भाकरी ह्या चालू आहे, एक भाकर तव्यावर आहे, दुसरी भाकर चुलीला लावलेली आणि तिसरी भाकर ही काठोवतीत आहे. पूर्वीच्या काळात त्या कानाच्या काठोवती असायची, आता नाही राहिले ते एक. आणि 3 भाकरी पुरतं पीठ आहे आणि घरात खाणारे 5 आहे. आणि त्यावेळेस दरवाजावर भिक्षाम दे शब्द पडलेला आहे. बाई विचार करायला लागली, भाकरी 3 पिठायचं, घरात खाणारे 5 व्यक्ती आहे आणि दरवाजावर भिक्षा शब्द पडलेला आहे. देऊ का नको देऊ का नको देऊ का नको विचार करण्यामध्ये बराचसा वेळ निघून गेलेला आहे. शेवटी विचार केला देऊनच टाकावी. अर्धी भाकर मोडली आणि मोडल्यानंतर दरवाजात आली, पातीत तर कोणी दिसेना. शेजारीने विचारलं, बाई तुझ्याकडे बाबा आलते का? म्हटले नाही. तिला विचारलं, बाई तुझ्याकडे बाबा आलते का? म्हटले नाही. पूर्ण गल्लीमध्ये इंडली, कुठंच बाबा दिसा नाही. शेवटी देवाकडे गेली. काय देवा, भगवंत तू माझी परीक्षा बघितली ना? भगवंत अरे मी जन्माला आले त्यावेळेस काय घेऊन आले होते, जाणार त्यावेळेस काय घेऊन जाणार होते? माझं काय भगवंता, माझं काही नाही ना. भगवंत तू माझी परीक्षा बघितली ना, मी तुला एक घास सुद्धा भगवंत मी देऊ शकले नाही. भगवंत माझं काय नाही, मी पापी ना बाबा, मी ही नाही दी नाही, घ्यायच्या टायमाला मी काहीच आणलं नाही, काहीच नेणार सोबत काही नाही. भगवंत तू माझी परीक्षा बघितलीस ना, त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झाले नाही ना, म्हणून मी त्या परीक्षेमध्ये नापास झाले नाही. भगवंता त्या परीक्षेमध्ये मी पास झाले नाही. मी ही नाही दही नाही, मी तू साक्षात मला दर्शन दिलं तर मी दर्शन घेतलं नाही. भगवंता साधा दंडोत नाही केला देवा मी तुला. रडायला लागली, दुःख करायला लागली. तेव्हापासून तिनं ठरवून टाकलं, कुणी आलं त्याला जेव घालायचं, कुणी आलं त्याला जेव घालायचं. साधू संत येऊ, नामधारक येऊ, उपदेशी येऊ, कोणी येऊ, त्याला जीव घालायचं. मग लहान्या भावानी मोठ्या भावाला म्हणायचं, अरे ही काही तुझा संसार होऊ देत नाही म्हणे. मग म्हणे भाऊ काय करते ती? साधू संताला खौज घालते ना, नामधारकाला खौज घालते ना, उपदेशाला खौज घालते ना, देवा धर्माला जे आले त्यांना खौज घालते ना. अरे तिनं सगळं देऊन टाकलं तर मी कधी काही नाही म्हणणार नाही. देवानी त्यांना इतकं दिलं, इतकं दिलं. 10 रुपयाचा चरायला घेतलेला डोंगर कितीमध्ये जाऊन 1 कोटीमध्ये गेला. 1 कोटी. समृद्धी महामार्गामध्ये जमीन गेली, 20 कोटी आले. 20 कोटी किती दिलं? खूप काय देऊन टाकलं देवाने. चिडी चोच बरगे नदी न गटे नीर दान दियो धन न गटे क गे दास कबीर. दान दिल्यानं कधीच धन घटत नाही, ते वाढतं. वास्तविक आमच्या देहाच्या गावाला घडलेली घटना आहे. आमच्या आईवडिलाशी संबंधित. आमच्या देहाची गाव आई म्हणतो बरं का आम्ही. या शरीराची आई वेगळी, जीवात्म्याची आई वेगळी, हे लक्षात ठेवा. आमच्या देहाची आई, आमच्या देहाची बहीण असं आम्ही म्हणतो. कधी बारीक लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या शरीराची आहे, आमची आई ती आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. भगवंता
तूच माझं माता आहे, तूच माझी पिता आहे, तूच सर्व काही. आणि आम्ही ते मानतोय, खरोखर मनापासून मानतो. आमच्या देहाच्या आई संबंधित घडलेली घटना आहे. आम्ही त्यावेळेस लहान होतो, 7वी 8वीला असेल, 6वी 7वीला असेल. बाबा आमचे कैवल्यवासी फलटणकर बाबा हे भिक्षाला जायचे त्या गावामध्ये. आमची आई जी आहे, ती देहाची आई जी आहे, ती मामाच्या गावाकडून उपदेशी होती. पळशी गावामध्ये कुणीही उपदेशी नव्हतं. आणि बाबा लेकीसाठी, बाबांची, आमची आई म्हणजे बाबाची चुलत लेक, म्हणजे बाबाची मुलगी. बाबा त्या गावात गेले. गेल्यानंतर मीही त्या गावामध्ये गेलो. बाबांसोबत छोटासा होतो, भिक्षाला जायचं, गोण्या उचलण्यासाठी बाबासोबत गेलो. सकाळची वेळ होती, आई भाकरी करत होती. बाबा म्हणे, बाई तू काय देते भिक्षाला? म्हणे, बाबा ती गुणी पटलेली. बाबा म्हणे, अरे येडी, तुझ्याकडे एकच गुणी ना, तू घेऊन जा म्हणते. नाही बाबा, मी संकल्प केलेला आहे. खोटं बोलती म्हटले, तुझ्याकडे एकच संकल्प केलेला, ती घेऊन जा. नाही म्हणे, बाबा तिकडे रूम आहे ना, तिथं भरपूर गुणी आहे. अरे तू येडी, तुला कुठलं घर नाही, काही नाही, तू म्हणते रूम आहे. कुठे आहे रूम तुझी? नाही बाबा तिकडे पलीकडे आहे. खोटं बोलती म्हटले तू. बाबा घेऊन जा. अरे नाही, राहू दे ती, राहू दे. बाबा नाही म्हणायला लागले. त्यावेळेस आमची आई म्हणते, बाबा मी ते संकल्प केलेलं, तुम्हाला न्यावंच लागेल. बाबांनी ती गुणी आणली, आम्ही उचलली, धरली, नेली. अक्षरशः आईनं सायंकाळच्या वेळेला समोरच्या शेजाऱ्याच्या घराकडून पीठ आणलं विकत, सायंकाळी भाकरी केली. आणि सायंकाळी वडील हे दारू पिणारे होते, मुलं लहान लहान होती. आईनं खूप कष्टानं संसार केला त्यावेळेस. आणि सायंकाळच्या टायमाला भाकरी केल्या. देवाने किती द्यावं याची आपण कल्पना करू शकत नाही. त्या वर्षी कांदे हे 50,000 रुपयाचे झाले. 1988 सालची गोष्ट आहे, मी लहान होतो. एवढं दिलं देवाने, खूप दिलं. की दान दियो धन न घटे, कगे दास कबीर. दान दिल्याने कधीच धन घटत नाही, ते वाढत जातं. पण आपल्याला ते करता आलं पाहिजे, प्रेमानं देता आलं पाहिजे, आवडीने देता आलं पाहिजे, खुशीनं देता आलं पाहिजे. मला बऱ्याच वेळा कुणी काय माहितलं ते आम्ही घेऊन जातो. मला दान दिल्यानंतर विसरून जायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा विसरून जातो कोणाला काही वस्तू. माझे बरेच जण पुस्तकं मागायला येतात. आपली इच्छा असते की याला घडलं पाहिजे, म्हटलं पाहिजे, वाचायला दिलं पाहिजे, धर्माकडे वळलं पाहिजे. दिलं गेलं ते कोणी नेलं काय नेलं तेही माझ्या लक्षात राहते. दान दिल्यानंतर विसरलं पाहिजे, ते लक्षात नाही राहिलं पाहिजे. श्रेष्ठ दान आहे. आणि त्यातल्या त्यात अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. स्वामींची सुंदर एक लीळा आहे आणि तेवढं सांगून संपवतो. स्वामींचा मुक्काम आंब्याला आहे. स्वामींचा मुक्काम आंब्याला असताना स्वामी एकाईसा आणि लोकोबाईसा स्वामींना म्हणते, जी मला एक आपल्याला वस्त्र घेऊन द्यायचं आहे, दान द्यायचं आहे, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही. स्वामी म्हणतात, नाही आम्हाला सुद्धा वस्त्र घ्यायचं आहे तुमच्याकडून, पण भारी घ्यायचं आहे. 2 आसूचं वस्त्र घ्यायचं आहे. जी माझ्याकडे तर तेवढे आसू नाही म्हटले. मग स्वामी म्हणतात, करा कोणीकडून काहीतरी. एकाईसा होती. एकाईसाला म्हटले, एकाईसे मला एक आसू दे, माझी पाटी तेवढी गहाण ठेव. पाटी म्हणजे शेती, त्या काळातली भाषा. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आणि तिच्याकडे 50 पैसे आजच्या भाषेत होते, म्हणजे 1.5 आसू झाल्या. आणि एका स्त्रीकडे तिने वाटी गहाण ठेवली. आणि स्वामींना 2 आसूचं वस्त्र आलं. स्वामींनी ते शिवलं आणि शिवल्यानंतर घातलं. त्यावेळेस स्वामी गमतीनं म्हणतात, नागद्या अरे तुला वस्त्र हे माहिती आहे का कसं आलं? जी नाही म्हणे, या वस्त्रासाठी एकाची गेली पाटी, एकाची गेली वाटी, मग आम्ही वस्त्र नेसलं. काही दिवसानंतर एकाईसाई आंब्याला आल्या सारंगपंडिता सोबत आंब्याला आल्यानंतर, आंबा हे गाव आहे. एकाईसा म्हणते लोकोबाईसाला, माझे पैसे दे म्हटले, मला वाराणसीला जायचं आहे. अरे म्हटले, तुझे पैसे आता कसे देणार आहे? मी घरी जाईल, ती गहाण ठेवलेली पाटी विकेन आणि मग तुला पैसे देईन. आता कसे देऊ, कुठून देऊ? नाही म्हणे, मला ते काही सांगू नको, तू
काही कर. स्वामींनी हे शब्द ऐकले. ऐकल्यानंतर स्वामी एकाईसाला म्हणतात, एकाईसा तुमचे पैसे आम्ही देऊ. तिची काही काळजी करू नका. जी तुम्ही देणार ही गोष्ट करी. आणि तुम्हाला वाराणसी तुम्ही जाणार आहे ना, वाराणसीचं गोमटं आम्ही तुम्हाला इथंच देऊ. एकाईसा म्हणजे जी मला ते गोमटं नको फिमटं नको काहीच नको, मला माझे पैसे आहे. मग एकाईसा ही लोकबाईसाकडे गेली आणि लोकबाईसाला म्हणते, लोकबाईसा तू जर पैसे दिले नाही, तू जर पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जर अन्न खाशील तर गोसावी यांची आण. स्वामींची शपथ तिला घातली की तू जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुला जेवणसुद्धा करता येणार नाही. आता ही कठीण प्रसंग निर्माण झालेला आहे. स्वामी नाराज झाले. त्यावेळेस स्वामी नागदेवाला म्हणतात, नागदेवा इकडे सावखेड्याला जा, येलंबाटाकडून 2 आसू घेऊन या. आंबा ते सावखेडा किती किलोमीटर आहे सांगता येईल का? जवळजवळ 30-40 किलोमीटर. नागदेव आचार्य पायी गेले आणि पायी आल्यानंतर दुपारच्या टायमाला वेळ झालेली, भूक लागलेली, सकाळपासून खाल्लेलं नाही, अन्न नाही, पाणी नाही. आणि वाराणसीला जायचं म्हणून एकाईसानं शिदोऱ्या करून वर लटकून ठेवलेल्या होत्या. आता सकाळी वाराणसीला जायचं. दुपारची वेळ झालेली, बट्टोबासाला खूप भूक लागलेली. बट्टोबास आल्याबरोबर बाईसाला म्हणतात, बाई काय अन्न पाळले असे, काही अन्न वगैरे काही आहे का? बाईसा म्हणते, नागदेवा पाहून घे. पाहिल्यानंतर मडक्यात काही नाही, कशात काही नाही, भूक तर लागलेली आहे. स्वामी दुपारची सगळ्यांची भोजनं आटपलेली. स्वामीसुद्धा भोजन झाल्यानंतर शतपावली करत असतात आणि वर बांधलेल्या शिदुरीकडे पाहून म्हणतात, एकाईसाची जी शिदुरी होती त्याकडे पाहून म्हणतात, बापुडे वानरे भुकेले. भगवंताला देवाला किती काळजी बघताची. माझे बापुडे वानरे भुकेले, माझे बापुडे वानरे भुकेले. एकाईसाकडे पाहतात, त्या शिदुरीकडे पाहतात, म्हणतात बापुडे वानरे भुकेले. एकाईसाचे ते लक्षात आलं की स्वामींची इच्छा आहे की ही शिदुरी नागदेवाचार्यांना खायला द्यावी, पण ती त्याकडे दुर्लक्ष करते. एक अन्न सुद्धा देत नाही. पावर काही लक्षपूर्वक आहे का? आणि भगवंताला नागदेवाचार्यांची कीव येते. भूक जोरात लागलेली, सकाळपासून काही अन्न खाल्ले नाही. नागदेव आचार्य समोर बसलेले स्वामीकडे. मग आनंद संचार करतात आनंदाचा आणि नागदेवाचार्य आनंदानं डुलायला लागलेले. भूक सगळे हरून गेलेले. परब्रह्म परमेश्वर भक्ताची भूक कशी हरवतात, तान भूक सगळे विसरून जातात. ते भूक हरून गेलेली आहे. काही दिवसानं काय होतं, आणि दुसऱ्या दिवशी ही सकाळी वाराणसीला जाते. तर सकाळीच तिला मासिक धर्म येतो. अरे रे विटाळ झाला म्हटले. विटाळ झाला म्हणून त्या ज्या शिदुरी आहे ते त्याने गोवाळीला देऊन टाकल्या, गुराख्यांना देऊन टाकल्या, काही देऊन टाकल्या. स्वामी म्हणतात, पहा दुर्दैव कसं आहे, इकडं भक्त कुणीकडं आणि इकडं गुराखी कुणाकडे. नाही घडलं तिला. शेवटी त्या फेकून द्यावा लागल्या. काही दिवसानंतर काय आलं, स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर एकाईसा ही श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये होती. आबाईसा एकाईसा एक दिवशी सगळे पंगत करायचे. तिलाही अशी भावना निर्माण झाली की आपणही अन्नदान करावं. कुणाला? एकाईसाला. श्री प्रभू महाराजांकडे दंडोत घालायला गेली. श्री प्रभू महाराजांना विनंती करायला गेली, बाबा माझा उद्या पंक्तीचा दंडोत स्वीकार करा. श्री प्रभू महाराज म्हणतात, मिली जाय तिकडे जाय म्हटले. श्री प्रभू गोविंद प्रभू महाराजांनी तो उपहार पंक्तीचा स्वीकार केला नाही. मग हिना काय आयडिया केली, आबाईसा जवळ गेली. म्हटले, आबाई श्रीप्रभू महाराज तर माझी पंगत घेत नाही. म्हटले, तू काय कर, श्रीप्रभू महाराजांच्या ज्या निमित्तीच्या पोळ्या आहे ना, चपात्या, त्याच्या दोन्हीच्या मधात माझे धिरडे घालून टाक. लबाडी कशी पाहत होती गंमत. श्रीप्रभू महाराजांना खाऊ घालायचे, पहा कशी गंमत आहे की नाही. आबाईसा म्हटली, ठीक आहे मला काय. मग तिने धिरडे केले एकाईसानं
आबाईसानं पोळ्या केल्या आणि श्री प्रभू महाराजांच्या ताटामध्ये वर चपाती, मध्ये धिरडे, खाली चपाती, आणि ते दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवलं का श्री प्रभू महाराजांनी खावं म्हणून. तर सर्वज्ञ परमेश्वराला काही सांगावं लागतं. जरी वेडापिसा अवतार धारण केला पण तरी पण श्री प्रभू महाराजांकडे ताट गेलेले आहे आणि ताट गेल्याबरोबर श्री प्रभू महाराजांनी ते पाहिल्यानंतर श्री प्रभू महाराज ताटावरून तटकन उठल्यानंतर ते धिरडे घेतल्यानंतर पायाखाली चुरगळले. मेली जाय त्यावेळेस न देसी म्हणे, त्यावेळेस अरे माझा भक्त भुकेला असताना तू अन्न दिलं नाही, आज मला खाऊ घालते, मी तरी कसं स्वीकारणार. माझा भक्त तू उपाशी ठेवला आणि तू आज मला घालते, मी तुझं अन्न नाही स्वीकारणार. श्री प्रभू महाराजांनी ते धिरडे जे आहेत ते तुडवले, लातवले, हे केले. परमेश्वराला भक्ताचा केवढा अनुभव असतो, अभिमान असतो. जो आचारा विचारावर जो भक्त असतो ना त्याला परमेश्वराचा अभिमान असतो. म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे, यांच्याकडे डोळा उचलून सुद्धा कोणी पाहू नका. या संतांकडं, महंताकडं, यांच्याकडे कोणी डोळा उचलून पाहू नका. का पाहू नका? तर यांना जर तुम्ही त्रास दिला तर त्यांचा अभिमान आम्ही, यांना जर कोणी खाऊ घातलं तर परमेश्वर इथं तृप्त होतो. परमेश्वराला अभिमान आहे, भक्ताचा अभिमान आहे. जसं लेकराला आईचा अभिमान असतो, लेकराला जर कोणी मारलं तर आईला ते सहन होत नाही. ती केवढी मोठी आई असेल, ती वाळी चिळी जरी असेल, पण आपल्या लेकरासाठी ती वाघीण बनते. आणि त्या लेकराला जर कोणी चॉकलेट दिलं ना तर त्या आईला बरं वाटतं. त्या लेकराला कोणी कपडे केले ना त्या आईला बरं वाटतं. आम्ही ते परमेश्वराची लेकरे आहोत, देवाची लेकरे आहोत. त्या परमेश्वराला सार्थ अभिमान आहे. माझं वैयक्तिक जीवन जर सांगितलं ना तुम्हाला रडू येईल. मी सांगत नाही त्या गोष्टी, खूप याच्यातून निघालेले, ताऊन तपून निघालेलं आहे. पण एकच भरोशावर निघालेलं आहे, माझं या जगामध्ये कुणीही नाही. माझं एकच परमेश्वर आहे, सर्वसमर्थ परमेश्वर. सर्व समर्थाशी मी नातं जोडलेलं आहे, त्याच्याशी नातं जोडलेलं आहे. म्हणून आज मला जे भाग्य जे मिळाले ना, अधिकार म्हणायचं किंवा इथलं गुरु होण्याचं, की समर्थाच्या खांद्यावरच जूट टाकले जात असतं. हे लक्षात ठेवा. कधी पण ज्याचे खांदे मजबूत असतात ना त्याच्याच खांद्यावर हे जूट टाकले जात असतं. परमेश्वराला काहीतरी करून यायचे, आमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे. म्हणून भगवंतानी सेवा प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि देता आणि घेता आपल्याला आलं पाहिजे. आवडीनं, प्रीतीनं, प्रेमानं दिलं पाहिजे. आता आम्ही चक्रपाणी अवतार दिनानिमित्त बाहेर बरंचसं फिरतोय, पण जे आवडीनं, प्रेमानं, प्रीतीनं, भावपूर्वक मनापासून जे देतात त्यांचंच आपण स्वीकार करतो. कारण एक लक्षात ठेवा, पावित्र्याची जर काळजी घेतली तर उत्कृष्टतेची वेगळी काळजी घेण्याची गरज पडत नाही. कारण पावित्र्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन जात असते. म्हणून कोणत्याही गोष्टीची पावित्र्याची काळजी घेतली पाहिजे. सागर भाऊ मला म्हटले ते उपहाराबद्दल काही सांगा. तुम्ही एखाद्याला तुम्ही जेवायला बोलवा, जेवायला बोलवल्यानंतर त्याला विचारावं लागतं, भाऊ भात कसा झाला, स्वयंपाक कसा झाला. तो सांगतो असं झाला तसं झाला. पण तुम्ही एखाद्याला प्रसादाला बोलवा, तुम्ही त्याच्या हातावर प्रसाद देऊन त्याला विचारत नाही की बस खाऊन सांग प्रसाद कसा झाला म्हणून. विचारता का? नाही. का बरं विचारत नाही? कारण प्रसादामध्ये पावित्र्यता असते आणि पावित्र्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन गेलेली असते. म्हणून उत्कृष्टतेची वेगळी काळजी घेण्याची गरज पडत नाही. म्हणून स्वयंपाक करत असताना, उपहार दाखवत असताना तुम्ही पावित्र्याची काळजी घेतली पाहिजे. मग स्वयंपाक करत असताना पावित्र्याची काळजी घेणे म्हणजे कसं? परमेश्वराचं नामस्मरण करत करत, चिंतन करत करत, लीळा आठवत तुम्ही स्मरण करत स्वयंपाक केला पाहिजे. प्रसाद करताना अंतःकरणी तुमची भावना असते की हे देवासाठी करायचं आहे, प्रसाद म्हणून करायचं आहे, म्हणून त्या भावनेचं संक्रमण त्या अन्नामध्ये झालेलं असतं.
आणि त्या भावनेचं संक्रमण अन्नामध्ये झाल्यामुळं प्रसाद खाणाऱ्यालाही एक पावित्रता वाटते, त्याच्या अंतःकरणी सात्विक बनतं. मग ती काळजी तुम्ही उपहार घेताना घेता, मग स्वयंपाक करताना का घेऊ नये? मग पावित्र्याची उत्कृष्टतेची काळजी घेणं म्हणजे कसं? तुम्ही पहा, उत्कृष्टतेची काळजी घेणं म्हणजे स्वयंपाक हा आंघोळ करून केला पाहिजे. दुसरी गोष्ट, स्वयंपाक हा शांत चित्ताने केला पाहिजे, रागातमात नाही, चिडचिडपणामध्ये नाही केला पाहिजे. नाही तर पाहुणे आले, ए भाकरी कर रे, स्वयंपाक कर, यांना तेच धंदा आहे, उठले का सुटले, चहा कर, उठले का सुटले, तेच हे आलं ते गेलं, उपेक्षण देते. आणि ते पाहुण्याने पेल्यानंतर तेही उपेक्षण जातं, आहे की नाही? तुम्ही चिडचिड करून जर स्वयंपाक केला आणि मालकाला जर खाऊ घातला, ते टेन्शनमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पहा तुम्ही, ते राग याच्यावर काढतं, रिप्लेसमेंट होतं ते, आहे की नाही? मग स्वयंपाक करताना उत्कृष्टतेची काळजी घेतली पाहिजे. कशी घेतली पाहिजे? आंघोळ करून स्वयंपाक केला पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. दुसरी गोष्ट, आपली सिंक त्याच्यावर उडेल, आपला थुंका त्याच्यावर उडेल याची काळजी घेतली पाहिजे, उडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे करायला लागले बाई. करायला लागल्यानंतर आम्ही स्वयंपाकघरात बसलेलो होतो, आमचं ताट हे वाढलेलं होतं, बाबाला गरम गरम खाऊ घालायचं होतं, भाजीन ते. मग मिक्सरमधून ते मसाला वगैरे काढून आणलेला असतो आणि गॅसच्या ह्या बाजूला ठेवलेला असतो. ठेवल्यानंतर बाई पोळ्या करत असते गॅसवर, सिंक आली आणि सिंक आल्यानंतर बाईने आच्छी कुठं केलं, जिथं मसाला वगैरे ठेवलेलं होतं, डोळे लावून सिंक केली. आमच्यासोबत जे होते उठून चालले गेले, मला भूक नाही. नंतर तेच मसाला त्या भाजीमध्ये टाकल्या गेला, बाबाला आला, बाबांना खाल्ला, आमच्या सोबत सोनी, बाबामध्ये भूक नाही. हात स्वच्छ धुतले पाहिजे, हे कोरोना शिकवलेलं आहे. स्वयंपाक करायचा असताना आंघोळ केली पाहिजे. शहरातली वेगळी पद्धत आहे हो, स्वयंपाक केल्यानंतर आंघोळ करतात. हे काय उलट आहे. सकाळी तुम्ही एकदा आंघोळ करा मग स्वयंपाक करा ना, आहे की नाही? आणि आपले हात धुवून स्वयंपाक केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे, आवडीनं केला पाहिजे, प्रेमानं केला पाहिजे, प्रीतीनं केला पाहिजे. तुमची जसं असेल ना त्या भावना सगळ्या त्याच्यामध्ये संक्रमण होणार आहे. उपाराची गोष्ट तशीच आहे. तुम्ही उपार सात्विक बुद्धीने दाखवतात म्हणून तो सात्विक होत असतो. उपार का दाखवायचा याच्या पाठीमागचं कारण सांगतो. वास्तविक पांचाळेश्वरला घडलेली घटना आहे. परमेश्वराबद्दल आपल्याला प्रेम आहे, मग ते प्रेम तुम्ही कशानं उक्त करणार आहे? त्याच्या काही विधी आहे, क्रिया आहे, त्याला आपण भावक्रिया म्हणतो. मग उपार का दाखवायचा याच्या पाठीमागचं कारण काय? आपलं परमेश्वराबद्दल प्रेम आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, आवड आहे. मग याचं काहीतरी कार्य पाहिजे ना, आणि ते कार्य दिसलं पाहिजे ना. मग हे कशावरून? हे तर सिद्ध झालं पाहिजे की नाही. एक साहेब ऑफिसमधून थकून भागून आल्यानंतर खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना तहान लागलेली, चहाची आवश्यकता आहे. अशा वेळेस पाठीमागून पत्नी आली आणि हळूच कानाजवळ आली आणि आल्यानंतर म्हणते, माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तो मनातल्या मनात म्हणतो, मी चहा वाचून पाणी वाचून मारायला लागलो, तुझं प्रेम कुठं चाललं चुल्यात. मला काय थकून आलेले, भागून आलेले, आता यांना चहाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. नुसतं शब्दानं म्हणून त्याला अर्थ नाही, त्याला कार्य पाहिजे. तसं परमेश्वराबद्दल आपली भाव आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, आवड आहे, प्रीती आहे. मग त्याचं कार्य म्हणजे उपार दाखवणे. आणि उपार दाखवताना परमेश्वर कुठं स्वीकारतात बुवा, परमेश्वर कुठं खातात बुवा, असं आपण म्हणतो. ही वास्तविक गोष्ट खरी, कारण 90% उपार दाखवलेले परमेश्वर काही खात नाही. याच्या पाठीमागं तेव्हा आमची तेवढी भावना नाही, श्रद्धा नाही, प्रेम नाही, आवड नाही, प्रीती नाही. आपण दाखवायचं म्हणून दाखवतो. उरक ना कधी आणते आणि देवाला दाखव, आणि तुला काय गडबड झालेली असते, गरम गरम खायचं असतं, आहे की नाही? ते नसतं.
पण परमेश्वर तुमची भाव श्रद्धा जर असेल तर परमेश्वर नक्की स्वीकारतात. पंचाळेश्वरची एक घडलेली घटना आहे. कारण आम्हाला जुन्या घडलेल्या घटना गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही. कारण एखाद्यानं जर म्हटलं काय काय खरं असतं म्हणून सांगणाऱ्याला दोष असतात. हे काही खरं नसतं, काही सांगतात असं एखाद्यानं जर म्हटलं तर सांगणाऱ्याला दोष, ऐकणाऱ्याला दोष. म्हणून आमचे गुरुवर्य बाबा सांगायचे की चमत्कारिक घटना ज्या आहे त्या सार्वजनिक ठिकाणी सांगू नका. कारण एखादा तरी उपेक्षा केल्याशिवाय राहत नाही. क्रोधाचं प्रवचन एवढं भारी झालं, त्याच्यावर बरेचशा कमेंट आल्या. एक कमेंट काय आली माहिती का? मनोरुग्ण पाखंडी. म्हटलं आता मीच रागावर प्रवचन सांगितलं. बऱ्याच जणांचं कमेंट आलं की मला बाबा तेव्हापासून आम्ही शांत झालो, आम्हाला बराचसा फरक पडला, खूप छान वाटलं. आणि एकच कमेंट अशी आली, सागरदादांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर सागरदादा मला म्हणतात, बाबा तुम्हाला राग तर नाही आला ना? अरे म्हटलं मीच रागायचं नाही म्हणून सांगितलं, मला राग येईल कसा? त्या व्यक्ती बोलतात राग तर नाही आला ना? म्हटलं नाही, मला हसू आलं. हसू आलं का बरं हसू आलं? त्या व्यक्तीची माझी ओळख नाही, परिचय नाही, आणि तो मला म्हणतो की मनोरुग्ण आणि पाखंडी. मला ते म्हणायचं की बाबा मनोरुग्णाचा तू काय पाहिलं असं, किंवा मनोरुग्णाचा अर्थ मला सांग, पाखंडीचा अर्थ मला सांग. मनोरुग्ण कसा असतो, पाखंडी कसं असतं? सांगायचा तात्पर्य म्हणजे एखादा व्यक्ती सुद्धा असा असतो. मीच त्याच्यामध्ये म्हटलं एखाद्याला रागवायचं असेल तर माझ्यावर रागवा, म्हणून तो बिचारा माझ्यावर रागवला असेल कदाचित, आहे की नाही? मी असून स्वागत करतो त्याचं, काय अडचण नाही, आहे की नाही? सांगायचा तात्पर्य म्हणजे परमेश्वराबद्दल एवढी आपली भाव नसतो, श्रद्धा नसतो. परमेश्वर उपार स्वीकारतील एवढं डिपॉझिट आपल्याकडे नसतं, म्हणून परमेश्वर स्वीकारत नाही. पण पांचाळेश्वरला परमेश्वरांनी, स्वामींनी, श्री दत्तात्रेय ते चमत्कारिक रूप गोष्टी सांगू नये, पण मी आज सांगतो तुम्हाला. फक्त माझी विनंती एवढीच आहे, कुणी त्या गोष्टीची उपेक्षा करू नये, एवढीच माझी विनंती राहील. की काही सांगता असं म्हणू नये. वास्तविक घडलेली घटना आहे. पांचाळेश्वरला एक वधू शेळके नावाचं कुटुंब असतं. मुलाचं लग्न वगैरे झालं असतं. नवीन नवरी ही आलेली असते. आणि नवीन नवरी आल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे आपलं कुलदैवत कोणतं आहे तर पांचाळेश्वरचं आत्मतीर्थ. म्हणून तिला सगळ्या परिवारानिशी तिला दर्शनाला नेलेलं आहे. गंध कसा लावा, विडावा कसा व्हावा, आरती कशी दाखवावी, उपार कसा आपलं हार कसा व्हावा, या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या गेलेल्या आहे. आणि सांगितल्यानंतर तिला उपदेशसुद्धा दिला गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी तिला सांगितलं जातं, बाई दुपारची वेळ झालेली आहे, 11 साडे 11 वाजलेले आहे, आज सुनबाईला उपार दाखवण्याची पाळी आलेली आहे. जा बाई तू उपार घेऊन जा. सुनबाई उपार गेलेली आहे. छोटीशी एक लहानशी मुलगी तिच्या सोबत दिलेली आहे. नवीन नवरी आहे, दुसरा दिवस आहे. गेल्यानंतर सगळ्यांनी बेंचवर ताटं मांडलेली आहे. हिनंही ताट मांडल्यानंतर सगळ्यांनी डोळे झाकलेले स्मरण करताय. ही स्मरण करायला लागलेली आहे. करता करता थोड्या वेळानं आरती संपलेली आहे. उठून पाहते तर सगळ्यांची ताटं गेलेली आहे, हिचं ताट तिथंच आहे. मनामध्ये विचार करायला लागली, सगळ्यांचा उपार देवाने स्वीकारला, माझा का स्वीकारला नाही? मी दैवही नाही, करंटी आहे. माझं घरी गेल्यानंतर मला म्हणतील तू आपेशी पाहायची, तू पांढरे पाहायची, तू असे पाहायची, तू करंटी ही नाही, म्हणून तुझा स्वीकारला नसेल. देवाजवळ रडायला लागली, दुःख करायला लागली. काय भगवंता, माझ्याकडून स्वयंपाक चांगला झाला नाही का, व्यवस्थित जमलं नाही का, म्हणून तू खाल्लं नाही का देवा? भगवंता का खाल्लं नाही? मला करतायला जमलं नाही का, मीठ जास्त झालं का, काहीतरी झालं नाही म्हणून तू नाराज झाला असेल ना, म्हणून तू खाल्लं नसेल ना. भगवंता तू सगळ्याचं खाल्लं, माझंच का खात नाहीस? मला सासूबाई दैवहीन म्हणेल, करंटी म्हणेल, आप्याशी पायाशीच म्हणेल, म्हणून तुझं खाल्लं नाही म्हणेल, मला मारेल, रडेल, रडायला लागली, दुःख करायला लागली. आणि शेवटी तिनं डोळे झाकले. भगवंता तुला काही कर, तू स्वीकारल्याशिवाय मी उठणारच नाही. डोळे झाकले, स्मरण करायला लागली दुसऱ्या नामाचं. स्मरण करल्यानंतर थोड्या वेळानं पाहते तर सुंदर एक मूर्त समोर बसलेली आहे. भगवंताचं दर्शन झालं. ताट रिकामं झालेलं आहे, आनंद भरी झालेली आहे.
ते ताट घेतलं, लहान लेकरू जवळ आलं, "आज चल ना ताई, चल ना ताई", निघाले. आणि गेल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर सासूबाई म्हणे, सासूबाईकडे ताट दिलं तर ताट पाहिलं सासूबाईनं रिकामं आहे. "अरे हे रिकामं कसं काय, कोणाला दिलं, कोणाला खाऊ घातलं?" म्हटले, "देवाने खाल्लं." "देव कुठं खातो का?" "मेली रांड." म्हटली, "तू कोणाला दिलं?" "हसलं असेल." म्हटले, "पुजाऱ्याच्या माड्यावर." "नाही ना." म्हटले, "देवाने स्वीकारलं." ही गप्प राहून गेली. सासरे बुवाला सांगितलं. सासरे बुवाही तिच्यावर तापले, उपारा घेऊन गेली. "कोणाला दिलं, कोणाला खाऊ घातलं, सांग आम्हाला." ती बिचारी गप्प बसली. सायंकाळच्या टायमाला मालकाला सुद्धा हे सांगितलं गेलं की असं असं घडलं, हिनं असं असं केलं. तिकडे उपार दाखवायला गेली, कोणाला दिलं कोणाला नाही काही सांगता येत नाही म्हटले. मालकही तिच्यावर तापला, "असं करत जाऊ नको, जसं करू, देव कुठं खातो का?" ती बिचारी गप्प बसली. सायंकाळच्या टायमाला सगळे झोपलेले, उपाशी झोपली त्या दिवशी. हे झोपलेले, सासू सासरे भाऊ सगळे झोपलेले. यमदूत आले आणि सासऱ्याला मारायला लागलेले. सुनबाईला असं म्हणतो, "उपार स्वीकारला." "अरे येडे, तुमच्यापेक्षा भाग्यवान ती आहे, तिचा उपार बघून त्यांनी स्वीकारला." आणि यमदूत मारत आहे त्यावेळेस ही आडवी होते की त्यांना नका मारू, त्यांना काय कळतं. सासूबाईला रात्रभर त्रास झालेला आहे, मालकालाही रात्रभर त्रास झालेला आहे. सकाळी उठल्यानंतर सगळे तिच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघायला लागले. टर्निंग पॉईंट झाली. "ताई चहा घेतली?" "बाई चहा घेतली का तू?" "बाई जेवण करून घे, असं कर तसं कर." आता भावना बदललेल्या आहे. ही विचार करायला लागली, रात्री तर मला भलतीच तापलेली होती, आता सासू सासरे एकमेकाला सगळं सांगायला लागलेले की मला असं स्वप्न पडलं, ती म्हणते मला असं स्वप्न पडलं, मला असा त्रास झाला. सांगायचा तात्पर्य म्हणजे आपल्या जर भाव श्रद्धा जर असेल तर परमेश्वर उपार हा नक्की स्वीकारत असतो. म्हणून परमेश्वराला उपार ही दाखवला गेला पाहिजे. ते विडा हा जसं भावनेचं प्रधान आहे तसं उपारसुद्धा आहे, भावक्रिया आहे. भावक्रियेचं फळ भावाप्रमाणेच होत असतं. म्हणून अन्नदान आपण केलं पाहिजे. आपल्याला देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, दिलं गेलं पाहिजे, घेतल्या गेलं पाहिजे. तर काय दिल्या गेलं पाहिजे, काय घेतल्या गेलं पाहिजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण देताना आवडीनं, प्रीतीनं, प्रेमानं द्यावं. कसलीही वस्तू असली तरी, साधा पेन का नाही असा ना, आणि घेतानाही आनंदानं, प्रेमानं, आवडीनं घ्यावं. आणि स्वयंपाक करत असताना, म्हणून दानात दान श्रेष्ठ क्रिया अन्नदान आहे. मी म्हटलं तर दानात दान श्रेष्ठ क्रिया द्रव्यदान, वस्त्रदान, धातुदान ही नाही, ही श्रेष्ठ आहे. पण याहून रक्तदान वगैरे याहून सगळ्यात श्रेष्ठ, अतिउत्तम हे अन्नदान आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ग्रस्त धर्मामध्ये जसे इतर संप्रदायामध्ये सांगतात की 4 धामची यात्रा जर केली तर त्याचं जीवन काहीतरी साफल्य झालं, तसं आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये 2 क्रिया केल्या पाहिजे. एक तर 1650 तीर्थस्थान जीवनात येऊन एकदा तरी व्हायलाच पाहिजे. डोमेग्राम, गादाना वगैरे, रुद्रपूर वगैरे वर्षातून एकदा जायचं, सगळे स्थानं करून यायचे, आहे की नाही. एवढा आयुष्य आहे, ते एकदा जरी केलं तरी काहीतरी केलं तुम्ही कमाई. तुम्ही घर, गाडी, बंगला कमाई केली, ही कमाई नाही तुमची. आणि दुसरी गोष्ट जी आहे, मानवभाव संप्रदायाला पूर्ण पाळी एक तुमची फिरली पाहिजे. यावर्षी करमाडला, मी म्हणत नाही करमाडलाच पंगत घाला म्हणून, पुढच्या वर्षी बदनापूरला, जालन्याला, त्याच्या पुढच्या वर्षी आलेगावला, जाधवडीला, हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आश्रमाला पूर्ण पाळी फिरवायची पंथाला. या 2 गोष्टी जर जीवनामध्ये केल्या तर तुम्ही ग्रस्त धर्मामध्ये राहून काही ना काही कमाई केली हे सिद्ध होतं. गाडी, बंगला, घर, दार वगैरे ही तुमची कमाई नाही, ही तर सगळी सोडून द्यावं लागणार आहे. ही खरी तुमची डिपॉझिट आहे. आणि मी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की तुम्हाला ही कमाई घडली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन आहे. दिनांक 30/9/2021 30/10/2021 वार शनिवार या दिवशी परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन आहे. आणि तो आम्ही इथं साजरा करतोय. परंतु त्या दिवशी वार आलेला आहे शनिवार, म्हणून आम्ही दिनांक 31/10/2021 वार रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळं आणि सर्व भक्त सद्भक्तांना इथं येता यावं आणि परमेश्वराचा अवतार दिन साजरा करता यावा. हा कार्यक्रम आमचा नाही, हा तुमचा आमचा सगळ्याचाच आहे की नाही. कारण आपण आपला बड्डे साजरा करतो, पण देवाचा बड्डे आहे की नाही, तो साजरा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तो माझा नाही, तुमचा देव आहे, सगळ्यांचाच आहे.
म्हणून त्या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडून जे दान घडेल ते तुम्ही करावं. मी असं म्हणत नाही, पण ते दान कसं असलं पाहिजे, ते मी सांगितल्याप्रमाणे असेल तरच द्या. नाही तर द्यायचं म्हणजे तुम्हाला देवाला द्यायचं, मला नाही द्यायचं, फलटणकर बाबाला नाही द्यायचं, हे देवाला द्यायचं आहे. परमेश्वर चक्रपाणी महाराजांच्या बड्डेला द्यायचं आहे, अवतार दिनाला द्यायचं आहे, आम्हाला नाही द्यायचं आहे. पण ते आवडीनं, प्रीतीनं, प्रेमानं असेल तर द्या. जाकलीमूठ 1.25 लाखाची अशी असेल तर द्या, तरच ते काहीतरी उपयोगाला होत असतं. ते दान आपल्याला सर्वांना घडावं. दान देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे, आणि अन्नदान तुम्हाला घडावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. श्री चक्रपाणी महाराज की जय.